मित्रांनो, प्रश्न पहा. अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. 35,937 चे घनमूळ किती? कोणत्याही संख्येचं घनमूळ सोप्या पद्धतीने कसं काढायचं समजून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला 10 पर्यंतच्या घनसंख्या आल्याच पाहिजे. 1चा घन 1, 10चा घन 1000 हे तुम्हाला येणं महत्वाचं आहे. आता टेक्निक बघा, काही सेकंदामध्ये मुलं 10 सेकंदाच्या आत उत्तर काढतात. फक्त समजून घ्या काय करायचं आहे. प्रथम दिलेल्या संख्यांचे आपल्याला गट पाडायचे आहे. पहिला गट हा पहिल्या उजवीकडच्या 3 अंकांचा व दुसरा गट राहिलेल्या अंकांचा करा. मित्रांनो, पहिला 3 अंकाचा गट झाला, राहिलेल्या अंकांचा गट केला. आता फक्त विचार करा, एकक स्थानी जी संख्या आहे या ठिकाणी 7 आहे. एकक स्थानी 7 कुणाच्या घनाचे आहे? काय सांगितलंय बघा शब्द, एकक स्थानी 7 कुणाच्या घनाचे आहे. इकडे 10 पर्यंतचे घन फक्त पाठ असू द्या, तुम्हाला काही टेन्शन नाही. बघा, 3च्या घनाच्या एकक स्थानी 7 आहे, ती संख्या घ्यायची 3. ज्याच्या घनाच्या एकक स्थानी 7 आहे ती संख्या घेतली 3 आहे. आता विचार करा, राहिलेला दुसरा गट बघा, याच्या मागची जवळची घनसंख्या कोणती आहे विचार करा. 35च्या जवळची घनसंख्या मित्रांनो 27 आहे. बघा, 35च्या जवळची घनसंख्या 27 आहे, त्याचं घनमूळ घ्यायचंय 3. म्हणजे मित्रांनो, आपलं उत्तर 33 झालं. कोणत्याही मोठ्या संख्येचे तुम्ही घनमूळ या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं काढू शकता. मित्रांनो, काही अडचण आल्यास मला नक्की कळवा. ट्रिक्स आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.